मुंब्रा इथल्या खान कंपाऊंडजवळ शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरलेत। गेल्या अनेक दिवसांपासून कोर्टाच्या आदेशानुसार खान कंपाऊंडकडे अनधिकृत इमारतींवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येते आणि कारवाईला विरोध दर्शवण्यासाठी खान कंपाऊंड या ठिकाणी शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरलेत आणि कारवाईला निषेध करतायत, विरोध दर्शवतायत। कारवाई करण्याकरता आलेल्या जेसीबीला नागरिकांनी घेराव घातलाय आणि महापालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बाचाबाची सुद्धा झालेली आहे। दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खान कंपाऊंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। तर मुंब्राच्या खान कंपाऊंड जवळची आपण सगळी दृश्य बघतो, त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाविरोधात मनपाची कारवाई आणि कारवाईला विरोध करण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। अजित पांढरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। अजित, आपण बघतोय मुंब्रामध्ये खान कंपाऊंड जवळ शेकडो नागरिक आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। ठाणे महानगरपालिका गेली आठवडाभर संपूर्ण मुंबईमध्ये खान कंपाऊंड विशेष करून तिथं अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करत आहे। या सगळ्या कारवाईला विरोध म्हणून शेकडो नागरिक जे ते रस्त्यामध्ये उतरलेत। यामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील आहेत। अनेक काही असे तिथले राजकीय मंडळी आहेत किंवा जी स्थानिक नागरिक आहेत त्यांची आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात बाचाबाची देखील आपल्याला पाहायला मिळते। यात आपण जर पाहिलं तर ही कारवाई जी आहे ती चुकीची आहे। या कारवाईला स्थगिती द्यावी अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत। पण हा विरोध लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेने आधीच मोठ्या पोलीस बंदोबस्ताची तयारी केली होती आणि त्यानुसार मोठा फौजफाटा लावून या कारवाई ज्या आहेत त्या केल्या जात आहेत। पण नागरिक रस्त्यावरती उतरल्यानंतर त्यांनी काही काळ एक पद्धतीची वाहतूक असेल ती थांबवलेली आहे। त्याच पद्धतीनं तिथं जे वातावरण आहे ते चिघळलेलं पाहता कशा रीतीने ते नियंत्रणामध्ये आणता येईल याकरता पोलीस प्रयत्न करतायत। पण वातावरण चिघळू नये आणि नागरिकांनी कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये याकरता पोलीस पूर्णपणे प्रयत्नशील आहेत। पण खान कंपाऊंड इथली जी कारवाई आहे ही कारवाई ठाणे महानगरपालिकेची ही आता पुन्हा प्रकाशझोतामध्ये आलेली आहे। कारण का या सगळ्या इमारतींबाबत गेली अनेक वर्ष मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती। आपण जर पाहिलं तर 17 अशी बांधकामं होती, त्यामधली काही बांधकामांमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा लागलेला आहे आणि यामुळे त्याच पद्धतीनं अनधिकृतपणे या इमारती बांधलेल्या आहेत। अशा अनेक ज्या आरोप प्रत्यारोप जे होते ते सांगण्यात आले होते। स्वतः महानगरपालिकेने त्यांच्या सगळ्या नोटिंग्समध्ये किंवा पत्रामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे। एवढंच नाही तर 500 कोटीपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा या सगळ्या प्रकरणी झाला आहे अशी देखील आता चर्चा समोर येते आणि त्यानुसार देखील ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती आरोप केले जात आहेत। त्यामुळे हे प्रकरण जे आहे हे कोर्टात जरी असलं तरी त्या आरोप प्रत्यारोपामुळे हे प्रकरण फार वाढलेलं दिसतं आणि त्यातूनच जे नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत ते प्रचंड प्रमाणात विरोध या सगळ्या कारवाईला करत आहेत आणि ही कारवाई कोणत्या परिस्थितीत आम्ही होऊन देणार नाही अशी सगळी मागणी जी आहे त्या नागरिकांची आहे। दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर तिथं एक जेसीबी आहे, त्यानंतर पोकलेन आहे। या दोन्ही ज्या वाहन आहेत या दोन्ही वाहनांना या सगळ्या नागरिकांनी घेराव घातलेला आहे। त्या गाड्या पुढे जाऊन देणार नाही, कोणत्या पद्धतीनं बांधकाम पाडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतलेली आहे आणि पोलीस देखील तिथं बळाचा वापर आपल्याला करताना दिसत आहेत। म्हणजेच नागरिकांना तिथे निश्चितच मोठ्या प्रमाणात आंदोलक आणि पोलीस सुद्धा आपल्याला बघायला मिळतात। धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे एक महत्त्वाची बातमी ते एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार यांना अटक करा या मागणीसाठी विविध संघटनांनी आक्रोश मोर्चा आयोजित केलेला होता। क्रांती चौक ते भडकल गेट असा हा मोर्चा काढण्यात आलाय। इम्तियाज जलील यांना आठवडाभरापूर्वी घेतलेल्या प्रेसमधील दलित समाजाचा अपमान केलाय असा आरोप संघटनांनी केलेला आहे। त्यामुळे जलील यांच्यावरती ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल होऊन सुद्धा त्यांना अटक होत नाही म्हणून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर इम्तियाज जलील यांच्या विरोधात हा खरं तर मोर्चा काढण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा आलाय। इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये हे जे सगळे आंदोलक आहेत ते चांगलंच आक्रमक झाल्याचं दिसतंय। जलील यांना अटक करण्याची मागणी या आंदोलकांनी केलेली आहे। बौद्ध समाजाला हरिजन शब्द वापरून त्यांनी जो आमच्या भावना दुखावलेल्या आहेत त्या प्रति या ठिकाणी प्रचंड भीमसैनिकाचा उद्रेक या ठिकाणी दिसून येत आहे आणि या ठिकाणी त्यांना जर कधी अटक नाही झाली
तर यापुढे आम्ही रणनीती ठरवून कृती समितीच्या वतीने त्यांना काय करायचं आहे लोकशाही पद्धतीने ते आम्ही करणार आहोत. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आजचा जो प्रचंड मोर्चा इम्तियाज जलील यांच्या विरोधात निघलेला आहे ही समाजात सार्वत्रिक भावना झालेली आहे. इम्तियाज जलील यांनी राजकीय आरोपातून त्यांचं एवढं अधपतन झालेलं आहे की त्यांनी जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यावर काय राजकीय आरोप करायचे त्यांनी करावेत, परंतु ते जाणीवपूर्वक काल रात्रीपर्यंत बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम करत आहेत. विविध ज्या शासकीय योजना असतील त्या टार्गेट करण्याचं काम करत आहेत. आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्या सगळ्यांना टार्गेट करण्याचं काम करत आहेत.